थोडी थोडी क्रेझी ती, थोडी थोडी फुडी ती, थोडी थोडी आंबट गोडेशी. आली माझी क्रेझी फुडी, क्रेझी फुडी, क्रेझी फुडी, क्रेझी फुडी रंजिता. आपली क्रेझी फुडी, क्रेझी फुडी, क्रेझी फुडी, क्रेझी फुडी रंजिता. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त क्रेझी फुडी रंजिता. काल रात्रीच मी दुबईहून आले आणि आज आमच्या प्रतीक आणि कल्याणीच्या लग्नाचा 5वा वाढदिवस आहे. 5वा वाढदिवस. मग काय, पार्टी तो बनती आहे, पण मी पार्टी देणार आहे बरं का. आणि म्हणूनच मी आलेली आहे केळव्याच्या राज रिसॉर्टमध्ये. इकडच्या शेड्स अँड रेस्टो बारमधील तंदूर, इंडियन आणि ओरिएंटल फूड बरंच प्रसिद्ध आहे बरं का. तर चला आत जाऊया. माझं कुटुंब ऑलरेडी आतमध्ये जाऊन बसलेलं आहे, त्यांना देखील भेटूया आणि इकडच्या ॲम्युनिटीज काय काय आहेत त्या देखील जाणून घेऊया. आणि चला हो, फूड तर टेस्ट करायचंच आहे की. या नमस्कार, कसे आहात? थँक्यू. आजही माझ्या फॅमिलीला घेऊन शेड रेस्टॉरंट बारमध्ये तर आलेलीच आहे, पण याच्यासोबत इकडे अजून काय काय ॲम्युनिटीज आहेत ते देखील मला ऐकायला आवडेल. शेड्स रेस्टो बार ही संकल्पना आम्ही 3 मित्रां मिळून साकारली आहे. त्याच्यामध्ये रोहित राऊत, डॉक्टर सूरज नारायणकर आणि माझं नाव प्रतीक मांडवेकर. आम्ही 3 मित्रांनी शेड्स रेस्टो बार हे ओपन करायचं आणि एक आपल्या पालघरकरांना किंवा पालघर व्यतिरिक्त बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक चांगली सोय म्हणा किंवा एक चांगल्या प्रकारचं फूड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही इकडे केलेला आहे. सो आपल्या शेड्स रेस्टो बारमध्ये अराउंड 100 लोकांची सेटिंग अरेंजमेंट आहे. त्याच्यामध्ये AC सेक्शन आहे, नॉन AC सेक्शन आहे, प्रायव्हेट डायनिंग्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे गार्डन अवेलेबल आहेत आणि गार्डन रेस्टो बार हे आपल्या पालघरमध्ये किंवा पालघर तालुक्यामध्ये म्हणा बिलकुल अवेलेबल नव्हतं. सो एक फॅमिली ओरिएंटल रेस्टो बार ओपन करण्याचा प्रयत्न केला. सो आपल्याकडे इकडे विविध कार्यक्रम्स होतात किंवा इव्हेंट्स होतात. लग्न म्हणा, एंगेजमेंट्स म्हणा, बर्थडे पार्टीज, शाळेचे कार्यक्रम, अनेक असे आपल्याकडे कार्यक्रम होतात. तुम्ही काय म्हणाल? शेड्स बाबतीत मी एक सांगणं खूप आवर्जून सांगेन की वेन I need to travel with my girlfriend, example, or travel with my wife, travel with my kids and go and have some food, जिथे मला फॅमिली ओरिएंटेड फूड, ॲम्बियन्स आणि सगळ्याच गोष्टी मिळण्याच पालघरकरांना आणि पालघरच्या निकटवर्य ओव्हरऑल जिल्ह्यातच म्हणू आपण, ही अशी जागा आम्ही प्रयत्न करतोय की ते ॲम्बियन्स आम्ही देऊ शकू सगळ्यांना. आपल्याकडे अराउंड 20 ते 25 कार्स आणि बाईक्स राहण्यासाठी पार्किंग आहे. आणि आपलं केळवा थोडासा मुंबईपासून लांब असलं तरी मुंबईपासून आता 1-1.5 तासाच्या अंतरावर बाय रोड आपण केळव्यापर्यंत पोहोचू शकता. तसेच आपल्याकडे आता केळवा रोड आणि पालघर दोन्ही स्टेशन्स आहेत. तर केळवा रोड इकडून शेड्स रेस्टो बारपासून किंवा राज रिसॉर्टपासून 7 किलोमीटरच्या अंतरावरती आणि पालघर एक 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी ग्रुप्स आले किंवा कोणी आम्हाला सांगितलं किंवा तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्ही काहीतरी ट्रान्सपोर्ट अवेलेबल करून देऊ शकतो का, तर आपण नक्कीच करून देऊ शकतो. हा लॉन आहे. इथे आपल्याकडे भरपूर लग्न होतात, इव्हेंट्स होतात, एंगेजमेंट्स होतात, स्टेज होतं. जवळपास 400 ते 500 लोकांच्या लग्नापर्यंत आपल्याकडे इथे लग्न अवेलेबल. या बाजूला जेवणाची सोय होते. अच्छा, एका बाजूला जेवण, एका बाजूला सिटिंग. हो, मस्त, चांगली सोय आहे इथे. आणि आपण लग्नाचं पूर्ण पॅकेज सुद्धा देतो. म्हणजे फक्त वधूवरांनी फक्त कपडे घालून यावे, बाकी सगळं आम्ही इथे अवेलेबल. अरे वा, मस्त. मग तर खूपच छान. आता सध्या लग्न सराईचा सीझन सुरू झालेला आहे. करेक्ट, बरोबर की नाही? येस. मग आता तुम्ही जर असं काही शोधत असाल की जिकडे तुम्हाला फक्त तुमचे कपडे घेऊन जायचे आणि वधूवर तुम्हाला बाकी सगळं इथे रेडी करून मिळणार आहे. करेक्ट. ब्राईड आणि ग्रूम्सच्या ज्या काही बॅचलरेट आणि कॉकटेल पार्टी होतात त्यांच्यासाठी आपण इथे सगळ्या इव्हन आपल्याकडे पूल पार्टी सुद्धा करू शकतो. आपल्याकडे 50 ते 100 लोकांसाठी आपण मस्त पूल पार्टी किंवा बॅचलर पार्टी अरेंज करतो विथ कॉकटेल्स. आणि बघा इथे माझी फॅमिली बसलेली आहे. हाय फॅमिली. हे आमच्या आई, आमचं प्रतीक, कल्याणी, जयेश आणि आमची नवी नवरी नमस्कार, प्रियांका, ओवी आणि आमची छकुली. ओवीला तर सगळेच ओळखतात. ओवी आता एकदम फेमस झाली आहे. तर आपल्याकडे शेड्समध्ये हा आपला शेड्सचा बार आहे ज्याच्यामध्ये फॉरेन आणि इंडियन दोन्ही लिकर सर्व करतात. त्याच प्रकारे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्स आणि कॉकटेल्ससुद्धा अवेलेबल्स आहेत. आपले बारटेंडर मिस्टर देवा हे सगळे मॉकटेल्स आणि कॉकटेल्स बनवतात. सो येणारे पर्यटक किंवा येणारा आमचा जो कस्टमर आहे तो नक्कीच खुश होऊनच परत जातो. आणि मॉकटेल्समध्ये भरपूर व्हरायटी आहे वेगवेगळ्या पद्धतीने, 3 लेयर्स किंवा आजकाल ब्लू लगून आहेत, वर्जिन मोहितो आहेत,
आणि अनेक प्रकारचे असे कॉकटेल्स आहेत, मॉकटेल्स आहेत, ते इथे बनवले जातात. भाभी हा अगं काय ॲनिव्हर्सरी आहे माझी, खायला तर काय दे का फक्त पिऊन पोट भरू माझं. अरे खायला एवढं देणार आहे ना तुला की तू आणि कल्याणी दोघं जण खुश झाले पाहिजेत आणि सोबत प्रथा ओबीचे मामा मामी पण, आई पण, ओबी पण, सगळे खुश झाले पाहिजेत. फुल फॅमिली खुश तो हम खुश. हे आहे शेड स्पेशल पहाडी टिक्का. सो प्रतीक खास तुझ्यासाठी टिक्का ऑर्डर केलेले आहेत बरं का तुमच्या दोघांसाठी. अब खा लो और बताओ मुझे कैसी लगी टेस्ट. आधी त्यांना सर्व आधी करा. इकडे द्या, पहिला बघू द्या मला कसं आहे ते. सो चिकन सीख कबाब पण आलेले आहेत, पापलेट तवा फ्राय आहे आणि सुरमई रवा फ्राय देखील आलेली आहे. प्रतीक कशी आहे टेस्ट? झालं खाऊ पण झालं लगेच, एवढी सुंदर संपून टेस्ट पण आहे. झालं. असं वितळलं तर वितळलं. कल्याणी कशी आहे टेस्ट? छान आहे. प्रियंका, जयेश, आई. तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला टेस्ट आवडलेली आहे. आता मी देखील करते. सो टेम्पटिंग आणि इतकं सॉफ्ट आहे ना चिकन, काय सांगू तुम्हाला. प्रतीक अजून तुझ्यासाठी तंदूर आलेले आहेत. येऊ दे. तंदूर टिक्का येऊ दे, येऊ दे, शेडचा येऊ दे. फेमस आहे बरं का. आणि मेन कोर्स आलेला आहे. काय काय आपला मेन कोर्समध्ये? मुर्ग मुस्लम आहे, फुल मुर्ग मुस्लम आणि मटन रोगन जोश. ओके. प्रतीक, मुर्ग मुसल्लम आणि मटन रोगन जोश. प्रतीक, अरे अॅनिव्हर्सरी स्पेशल. अरे मी तिथे साधारण घ्यायला होते मी. हे काय कल्याणी, पहिलं शूटिंग. एक आहे प्लस चीज आहे, क्रीम आहे. चीज पण आहे त्याच्यावरती. तू खुश? त्याच्यामध्ये मुर्ग मुसल्लम. ह्याच्यामध्ये लेग मुर्ग पीस आहे का? लेग पीस आहे बघा, आहे का असेल लेग पीस आहे का बघा. त्यांची अॅनिव्हर्सरी आहे हा, त्यांना लेग पीस पाहिजे. आहे ना, मग ते मला वाटलं होतं मुर्ग मुस्लिम ना, प्रतीक, त्यामध्ये असला पाहिजे. हा लेग पीस. ना तेच ते मुर्ग मुस्लिम मध्ये लेग पीस असला पाहिजे. दुसरा लेग कुठे गेला? आखी कोंबडी असते ना. जयेश मटन. जयेश फिश खात नाही, मच्छी खात नाही. जयेश फिश नाही खात. हे काय झालं आमच्या लव बर्ड्सला? काय झालं? काय म्हणतात तुम्ही दोघं? काय झालं भांडायला? ती सध्या ॲनिव्हर्सरी संपली आपली. आता वाटू शकतो आपण. अच्छा आता भांडू शकता असं. आता भांडू शकतात. आता हक्काने म्हणतो आपण. हा. फॅमिली, कसं आहे जेवण? आवडलं का? एक नंबर आहे. पार्टी आवडली का? पार्टी प्रतीक पार्टी आवडली का तुला? आवडली. मॅनेजर साहेब आवडलं का? एक नंबर आहे. नक्की. यस. मुर्ग मुसल्लम. त्या कलरची टेक्निक होती. सुनील, मस्त मस्त. कल्याणी, आवडली का टेस्ट? हा मस्त. आणि आज प्रथा पहिल्यांदा पूलमध्ये जाणार आहे, स्विमिंग पूलमध्ये. एक्सायटेड? तिने तिच्याकडे स्पेशल पूल आणलाय, खास तिला आंघोळ करायला डायरेक्ट. नका प्रथा, प्रथा बोल. स्पेशल एकटीसाठी. आणि आमचं एक क्यूट कपल जयेश प्रियंका. तुम्हाला आवडलं जेवण? आजची पार्टी मेरे तरफ से, उद्याची पार्टी हमारे सेट की तरफ से. सेट पक्का? थांबले पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला पार्टीमध्ये? काय पाहिजे? टॉक टॉक. तुला टॉक टॉक. स्पेशल टिक्का, शेड स्पेशल टिक्का आहे तुम्हाला. सुनील, शेड स्पेशल टिक्का. ओके, एन्जॉय एन्जॉय. आपल्या शेडची आज अॅनिव्हर्सरी आहे, एन्जॉय कर. आज जिलो जिंदगी आपली. हा. बिर्याणी पण आलेली आहे. खूप ऑलरेडी हेवी झालंय आता. आणि बिर्याणीमध्ये स्पेशल मी लेग पीस टाकून घेतलेले आहेत, कारण सरांची आज ॲनिव्हर्सरी आहे आणि सरांना लेग पीस फार आवडतात. आताच बोलले ते. सर, तुमच्यासाठी लेग पीस आहेत. यस यस. तुम्हाला दोघांना खायचं आहे. तुम्ही दोघे आमच्या ग्रुपमध्ये नवीन आहात. हां. आमची टीम बघा. ऑल वेल ब्रदर्स. यस. सुनील,
ऑल वेल. पण जयेश आधी असा असा झाला होता, आता हळूहळू एकदम स्ट्रेट होऊन गेलाय. काय झालं? फुट टाईट झाला. आणि बसलाय पण तू क्रेझी फुडी रंजिता बरोबर. प्रतीक ऑल वेल. या ऑल वेल. ॲनिव्हर्सरी जोरदार. पोट इतकं भरलं ना. ॲक्च्युली काय होतं की इतकी चव पण इतकी छान आहे ना की खावंसं वाटतंय. त्याच्यामुळे पोटात एवढा पॅक झाला ना की बोलायला ताकदच उरली नाही आहे. आणि आमच्या कल्याणीचं पोट इतकं भरलं ती बाहेर घेऊन प्रथाला घेऊन गेली चालायला. ओवीला आणि प्रथाला घेऊन. आला पुढे खात खूप नवलेश स्ट्रॅटर्जी. अजून बिर्याणी आहे आपल्याकडे. नाही बस थोडंसं एकदम थोडंसं नाही जास्त नका घेऊ थोडंसं. बस एक लेग पीस द्या. दुसरा पीस पण बस राईस द्या. ॲनिव्हर्सरी बस नको बस थँक्यू नाही अरे माझं पोट फुटून जाईल. आवाज अरे तृप्त झालास ना तू. हे बघ हा आहे आमचा चिकन लेग पीस. वाह. तिखट मस्त खाऊन झाल्यानंतर फायनल टच हा झाला पाहिजे. त्यामुळे त्या दोघांसाठी आणि माझ्यासाठी देखील गोडधोड मागवलेलं आहे. आणि प्रतीकला आवडते ब्राउनी. टेस्ट कर कल्याणी. वाव. जरा हळूवार. आणि मंडळी बघा प्रेम कसं जुनं होते. पहिलं प्रत्येक घास एकमेकांना भरवायचे. आता बघा किती अंतर बघा दोघांमध्ये किती आम्ही दोघींनी आहे. आणि 5वी अॅनिव्हर्सरी आहे तर घास तर भरवला पाहिजे ना. हे काय आता कसं दोघांमध्ये तिसरा झाला ना आता. हां तर अंत वाढणार ऑब्विसली. दोघांमध्ये तिसरा आता सगळं विसरा. विसरा अंत वाढणार. सगळ्यांनी एक भरव का त्याला. राहू दे भांडण बाजूला ठेव. भरव एक भरव. बघतो मला कसा. तू प्रदीप खा. हां आत्ता कसं अॅनिव्हर्सरी वाटते आहे. वाढेल होतं. हे आहेत रोहित राऊत. तर आता हे आपल्याला बाकी गोष्टी सांगतील, जसं की इकडचा जो स्टे आहे तो कसा असतो याविषयी सगळं. आपल्याकडे टोटल साधारणतः 10 ते 12 रूम्स आहेत. त्याच्यामध्ये AC डिलक्स रूम्स आहेत, स्टँडर्ड रूम्स आहेत आणि डॉर्मेटरी पण आहेत. डॉर्मेटरी म्हणजे 8 ते 10 लोक एकत्र राहू शकतात. अरे वा. कुठलेही फंक्शन वगैरे केलं तर साधारण एक 60-70 लोक आपले इथे राहू शकतात आणि एन्जॉय करू शकतात. अरे वा. तर चला पाहूया आता. या चला. ही आहे आपली AC डिलक्स रूम. ह्याच्यामध्ये 2 जण झोपू शकतात. एक्स्ट्रा असतील तर त्यांना आपण मॅट्रेसेस टाकू अच्छा. शकतो. एक्स्ट्रा मॅट्रेस आहे. आणि इकडे आपल्याकडे बाल्कनी सुद्धा आहे अटॅच या रूम्सला. अरे वा. मोठी बाल्कनी आहे अगदी. हो. गार्डन व्ह्यू मिळतो याच्यासोबत तुम्हाला. हो. इथे बसून स्विमिंग पूल व्ह्यू पण आहे. स्विमिंग पूल व्ह्यू अँड गार्डन व्ह्यू बोथ. अरे वा. अच्छा. इथून ही विंडो आहे का? हो विंडोज आहेत. इकडनं तुम्हाला पूल व्ह्यू असेल. अच्छा. अरे वा. या ही आहे आमची डॉर्मेटरी. याच्यामध्ये 8 ते 10 लोक एकत्र झोपू शकतात. अरे वा. मस्त. मोठे फॅमिलीज वगैरे असतील तर त्यांच्यासाठी त्यांना एकत्र एन्जॉय करता येतं. येस. आणि ती मजा वेगळी असते. हो एकत्र राहायची मजा वेगळी असते. मोठा आहे म्हणजे तुमच्याची रूम खूप असे स्पेशियस आहेत. हो. थोड़ी थोड़ी क्रेजी थी, थोड़ी थोड़ी फूडी थी, थोड़ी थोडी आंबट गोडेशी. आली माझी क्रेझी फूडी क्रेझी फूडी क्रेझी फूडी क्रेझी फूडी रंजिता. आपली क्रेझी फूडी क्रेझी फूडी क्रेझी फूडी क्रेझी फूडी रंजिता. आपली क्रेझी फूडी रंजिता. प्रथा आपली क्रेझी फूडी रंजिता. मस्त पोहून झालेले आहे. आता गरमागरम चहा पिण्याची वेळ झालेली आहे. आई
आणि घे. चहाची जास्तच गरज होती. चहाची जास्त गरज होती. सगळ्यांसाठी आता फ्रेंच फ्राईज मागवलेले आहेत. बाबू पण आता उठलेला आहे. इथे जर कोणाला यायचं असेल तर पॅकेज काय आहे? आपल्या जर राज रिसॉर्टला यायचं असेल तर जर आपल्याकडे ग्रुपमध्ये आले तर आपल्याकडे 2500 रुपये पॅकेज आहे. 2500 रुपयाच्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, डिनर हे सगळे इन्क्लूड्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पूल आहे, जसं तुम्ही बघितलं. पूलला रेन डान्स आहे, त्याच्या व्यतिरिक्त स्लाईड्स आहेत, इनडोअर आउटडोअर गेम्स आहे, हे सगळे इन्क्लूड आहे. आणि स्टे तर आहेतच. आणि आपल्याकडची फूड क्वालिटी आज तुम्ही दिवसभरामध्ये ट्राय केलेलीच आहे, तर तुम्हाला त्याचा अंदाज आलाच असेल. तर आपण ग्रुप आला तर 2500 रुपये आणि कपल्समध्ये आले तर 6000 रुपीज फॉर कपल इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट, लंच, हाय टी, डिनर हे सगळं आपण देतो. आणि जर मोठा ग्रुप असेल तर मोठा ग्रुप आला जर 20 लोकांच्या वरती असेल तर नक्कीच तुमच्या रेफरन्सने आला discount दिला जाईल. तर आपण डिस्काउंट देऊया नक्कीच. मग मंडळी, या सगळ्यांनी वाट कसली बघता? आता का उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. सो समर वॅकेशन मस्त आपण पूलमध्ये विथ फॅमिली एन्जॉय करू शकता, जसं की आम्ही केलेलं आहे. आपल्याकडच्या चांगल्या फूडची, फिश फूड, आपण बीचला लोकेटेड आहोत तर आपल्या नक्कीच फिशची टेस्टची तुम्ही एन्जॉय घ्या आणि नक्की एकदा शेड्सला येऊन बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. हा आपला नॉन ए सी सेक्शन आहे. याची ऑक्युपन्सी अराउंड 50 to 55 लोकांची आहे. इथे छोट्या मोठ्या बड्डे पार्टीज, लाईव्ह कॉन्सर्ट, जसं आता आपल्याकडे वुमन्स स्पेशल डे झाला होता, तर त्या दिवशी आपण वुमन्ससाठी खास 20% ऑफ ठेवला होता. हा जो सेक्शन आहे याला आपण PDR बोलतो, प्रायव्हेट डायनिंग सेक्शन. हा स्पेशल फक्त एक फॅमिली किंवा 15 ते 20 लोकांच्या एका ग्रुपसाठी बनवला गेला आहे, ज्यांना प्रायव्हसीची गरज असते किंवा त्यांना एकांतामध्ये किंवा कोणासमोर करण्यास म्हणजे हे वाटत असेल, त्यांच्यासाठी हा स्पेशल रूम बनवला गेला आहे. ह्याला PDR म्हणतात. ताई, तुम्हाला जेवण कसं वाटलं खूप इकडचं? छान. आम्ही पहिल्यांदाच आलो इथे आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. पण सर्व्हिस पण खूप छान होती आणि टेस्ट पण खूप छान होती. त्यामुळं पुन्हा पुन्हा आम्ही भेट देऊ आणि सगळ्यांना सांगू पण नक्की व्हिजिट करा. खूप छान एक्सपिरियन्स राहील. तुम्ही सर्वांनी या आणि भेट द्या राज रिसॉर्टला. तुम्हालाही खूप छान इथे सर्व्हिस मिळेल. आता केक कटिंगची वेळ झालेली आहे. एक केक प्रतीकने मागवलेला आहे आणि एक केक क्रेझी फूड टीमकडून आहे. बघा, हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. हार्दिक शुभेच्छा. प्रतीक, आजचं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं वाटलं? खूप छान वाटलं. आनंद झाला एकदम. 5वी अॅनिव्हर्सरी आता आठवण राहिली माझ्या. भरपूर धमाल केली. खूप भरपूर म्हणजे पाण्यामध्ये बुडलोय. अजून मी धमाल करतो. अजून आम्हाला पण धमाल. आनंद वाटला. अख्खा दिवस सुट्टी घेतली तुझ्या बर्थडेसाठी. लग्नाच्या बर्थडेसाठी. हो हो हो. आणि तुला कसं वाटलं? मी पण खूप एन्जॉय केलं. मी पण एन्जॉय केलं, त्यांनी पण एन्जॉय केलं आणि यांनी पण एन्जॉय केलं. मग आता एक नाव होऊन जाऊ दे. हां बस. हंड्यावर हंडे 7, हां, त्यावर ठेवली परात. प्रतिक्रिया हसले जोरात, मी पळाली घरात. वा 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 वा. घाबरून पळाली हे नाव तुला कोणी सांगितलं सांग तू. दादांनी. एक दिवा दोन वाती. एक दिवा दोन वाती. वाती ना. वाती. कल्याणी माझे जीवनसाथी. वा, छान छान छान. आणि प्रतीक, कल्याणी, तुम्हाला गिफ्ट घ्यायला काय मिळालं नाही. एक छोटंसं गिफ्ट तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्यायचं. तुम्ही पकडा. धरा. दोघांनी वाटून घ्या. आमच्या दोघांकडे नाही तर ना. प्रतीक सांगेल मी घेतो. दोघांसाठी. हा, प्रतीकसाठी गुलाब. प्रतीक, तुला गुलाब स्पेशल माझ्याकडून. मी 2 खाले गुलाब. मस्त. मंडळी, आम्हाला तर राज रिसॉर्टला खूप मजा आली आणि माझ्या पूर्ण कुटुंबाने देखील भरपूर मजा केली आणि हे सगळं पाहून मला भरपूर आनंद झाला. तुम्ही सगळे नक्की या, तुमच्या फ्रेंड्ससोबत या, फॅमिलीसोबत या, क्योंकि असली मजा सबके साथ आता है. आणि समुद्रापासून अगदी जवळ आहे. समजा तुम्ही इथे आलात सकाळी, नंतर मग दुपारी समुद्रावर गेलात, त्याच्यानंतर इथे येऊन एन्जॉय केलं तरी चालेल किंवा पूर्ण डेसाठी पण तुम्ही इथे छान स्टे करू शकतात. आणि फूड तर फूड पैसा वसूल फूड टेस्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं? थँक्यू सो मच मंडळी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? नक्की लाईक, कमेंट, शेअर, सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा
आणि तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासोबत आणि फ्रेंड्ससोबत नक्की या. आणि इकडची सगळी डिटेल्स तुम्हाला इकडचं गुगल मॅप, इकडचा ॲड्रेस सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सो तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट करून देखील नक्की येऊ शकता. पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ सोबत. बाय.